आज मला एक सांगायचं आहे तुम्हाला. ते लोकल बस स्टॉप असतात ना, जे आपण बसनी जातो ऑफिसला वगैरे कामाला, ते लोकल बस. तर इतके क्रूर आहेत ना, खूप वाईट लोक आहेत ते. बस कंडक्टर समजा, ते बस ड्रायव्हर. मी आज त्यांचा इतका बेकार अनुभव घेतलेला आहे. आज मला लेट झाला होता आणि मी धावत गेले. ऑलमोस्ट मी बस स्टॉपवरती पोहोचली आहे आणि बस समोरून आली माझी, जी माझ्या ऑफिसला जाते. त्या बसवाल्याला म्हटलं, "प्लीज दादा थांबा, थांबा 2 मिनिटं." मी जस्ट म्हणजे 2 सेकंड पण नसतं लागलं, मी बसमध्ये एंट्री केली असते. पण त्या नालायकने बिलकुल थांबवली नाही. बस त्याने निघून गेली आणि त्याच्यानंतर माझी 15 मिनिटांनी माझी बस आली. म्हणजे मला 15 मिनिटं ऑलरेडी माझ्या लेट झालाच होता आणि मला 15 मिनिटं पुन्हा लेट झाला. तेच पुन्हा मी जेव्हा स्टॉप आला, म्हणजे त्याच्यानंतर दुसरी बस आली. ती बस माझ्या स्टॉपला थांबत नव्हती, त्याच्या थोड्याशा पुढच्या स्टॉपला थांबत होती. तर मग जेव्हा माझा स्टॉप आला, तर मी त्या बस ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली, की "प्लीज दादा, थोडंसं तुम्ही माझ्या बस स्टॉपवरती थांबवा. मला खूप उशीर झालेला आहे. प्लीज" रिक्वेस्ट केली मी त्याला. पण नाही, त्या नालायकने बिलकुल थांबवली नाही. 2 सेकंड पण नसता मी उतरले असते. तरी पण त्यांनी थांबवली नाही आणि त्यांनी पुढे ती बस घेऊन गेला. आता मला इतकं दुःख झालं होतं ना, आणि मला खूप लेट झाला होता. एकतर ऑफिसमध्ये आपल्याला टायमावरती पंचिंग करावं लागतं. तेव्हा आपलं टाईम कंप्लीट होतो. नाहीतर संध्याकाळी मग उशिरा निघायचं, टाईम कंप्लीट करून. मग घरी यायचं आणि मग ती दगदग. तर आता तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही एक ड्रायव्हर आहे, बस ड्रायव्हर आहे, 2 सेकंडसाठी जर तुम्ही एका लेडीजला हेल्प करू शकत नाही, तर तुम्ही माणूस म्हणण्याच्या काय म्हणजे तुम्ही काय व्यक्ती आहे? तुम्हाला जराही त्या लेडीजवर दया येत नाही. लेडीज काय अशी झोपेतनं उठते आणि लगेच निघून जाते का ऑफिसला? तिला सगळ्यांचं जेवण करायचं असतं, घरातली सगळी कामं उरकून जायची असती. तिची लहान मुलं असतात. एखादी कुठली गोष्ट तिने कुठेतरी ठेवली आणि त्या मुलाच्या हाताला लागली, त्याला काही त्याचा त्रास झाला, तिचा गॅस कधी ओपन राहिला, कधी तिने बाथरूममध्ये साबण हाताखाली तसाच ठेवला. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी तिला लक्ष द्यावं लागतात घरातून बाहेर निघताना. अशी सडनली ती निघूच शकत नाही, कारण तिची मुलं मागे असतात. त्यांना लक्ष द्यावं लागतं, त्यांची काळजी तिच्या पोटी असते आणि त्यामुळे ती धावत असते सगळ्या गोष्टीसाठी. म्हणून तिला निघताना होतो उशीर. मग तुम्हाला जराही दया नाही येत का? एक लेडीजला ॲटलिस्ट 2 सेकंडसाठी तुम्ही हेल्प करू शकत नाही? इतके क्रूर आहेत. कुठली स्त्री जाते अशी पटकन उठली आणि डबा घेऊन निघाली, जी मॅरिड आहे, जिची मुलं आहेत. आणि एवढी सगळी कसरत करताना आज एक झालं, की मी धावत होते आणि माझा पाय चमकला आहे, पाय खूप सुजला आहे आणि मी घरी येताना पण खूप पेन होत होतं. ऑफिसला गेले तरी पेन होत होतं, खूप त्रास होत होता मला. मला वाईट याचं वाटत होतं, की त्या व्यक्तीने जर 2 सेकंड माझ्यासाठी बस थांबवली असते, तर मी वेळेवरती ऑफिसला पोहोचले असते. आणि भले मला लेट झाला, पण लेटमध्ये अजून लेट झालं, की त्यांनी माझी तिथे बस थांबवलेली नाही, जिथे मला स्टॉपला उतरायला 1 सेकंड पण नसतं लागलं. म्हणजे इतके क्रूर हे बस जे डेपो आहे, त्यांना गव्हर्नमेंटची नोकरी लागलेली आहे आणि एखादी स्त्री स्ट्रगल करते तिच्या आयुष्यामध्ये, पण ते दया नाही करू देत, त्यांची दया दाखवू शकत नाही. इतके नालायक ते बसवाले, इतके नालायक म्हणजे थर्ड क्लास म्हणतात अशा पुरुषांना. असं सडनली नाही निघता येत तिला, आणि तिला किती उशीर झाला ना रात्री झोपायला, तिला त्याच वेळेत उठावं लागतं, ज्या वेळेत तिला पुढची कामं करून बाहेर निघायचं असतं. हे तुम्ही समजून घ्या.